चला नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सकाळ सकाळ रताळ्याचे गुलाबजामुन बनवणार आहोत। त्यासाठी रताळी घेतली ते आपण 5-6 ते आता आपण धुवून घेऊया। चला आपण रताळी धुवून घ्यायला लागले, बघू शकता तुम्ही। स्वच्छ धुवून घ्यायची पहिल्यांदा रताळी आणि नंतर शिजवून घ्यायची। दाखवतेच मी तुम्हाला पुढे पुढे। चला आता आपली रताळी धुवून झालेली आहे, आपण ही शिजवून घेऊया। पाण्यात ही रताळी शिजायला टाकून घेऊया। झालेली आता आपण शिगडीवर पातेले ठेवूया रताळ्याचं। बघू शकताय तुम्ही, आता ही रताळी शिजायला टाकली ती एक अर्ध्या तासात आपली रताळी शिजून होते ती। बघू शकताय तुम्ही, आता आपली रताळी कशी उकळायला लागली ती। अजून एक 10 मिनिटे ठेवून आपण काढून घेऊया। आपली रताळी आता शिजून तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। चला आता आपण पाकासाठी मोठी वाटी भरून एक साखर घेऊया आणि याच वाटीनं एक वाटी पाणी ओतूया। आपण वारणाची मिल्क पावडर घेतलेली आहे गुलाबजामुन मध्ये टाकायला, बघू शकताय तुम्ही। आता मी मिक्स करून घेताना व्हिडिओ दाखवते। रताळी आपली थंड करायला ठेवली ती, थंड झाल्यावर आपण याची साल काढून किसून घेणार आहे। आणि हे इकडे बघू शकताय तुम्ही, पाक करायला ठेवलेला आहे आपण। अर्धा किलोचं प्रमाण आहे, अर्धा किलो रताळी। चला तर आपण आता रताळीची साल काढून घेऊया। आपल्या पाकाला बारीक उकळी यायला लागले, अजून साखर विरघळलेली नाही। आता पाक तयार होत आलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता आपलं किसून झालेलं आहे, बघू शकता। रताळ पाक पण होत आला, उकळी मारली पाकानं पण चांगली। चला आता यात आपण वेलची पावडर टाकून घेऊया। पाक आपला तयार होत आला। पाक आपला तयार झालाय, आता आपण मिल्क पावडर आणि रताळी मिक्स करू। चला आता आपण मिल्क पावडर टाकून मिक्स करूया। ही पूर्ण एक गोळा तयार करून घ्यायचा आता आपल्याला। आपला गोळा तयार करून झालेला आहे, आपण आता ह्याच्या लहान लहान गोळ्या करून घेऊया। गोळी तयार बघा। चला तर आता आपल्या गोळ्या बनवून झालेल्या आहेत, त्या आपण तळून घेऊया। आपण आता तेल गरम करायला ठेवलंय, गोळ्या तळून घेऊया। तेल गरम चालू आहे, आपण आता गोळ्या तळून घेऊया। मंद आचेवर तळून घ्यायच्या गोळ्या, बघू शकताय तुम्ही। आता भाजायला चालू आहे ते, मंद आचेवर भाजून घ्यायची। जास्त काळी पण करायची नाही ती आणि पांढरी पण ठेवायची नाही। आपली ब्राऊन कलरची होत आली ती आता गुलाबजामुन। 2 मिनिटात आपण काढून घेऊया। आपली गुलाबजामुन तळून झाली ती, आता काढून घेऊया आपण। गुलाबजामुन आपली तळून झाली ती, काढून घेतलेली आहेत आता आपण, बघू शकताय तुम्ही।
गुलाबजामुन तळून आता तयार आहे ती आपण आता पाकात टाकून घेऊया. पाक आपला तयार आहे, गरम करून घेतलाय थोडा. आता आपण गुलाबजामुन टाकून घेऊया. आता अर्ध्या तासानं आपल्याला गुलाबजामुन खायला तयार होते. बघू शकताय आपली गुलाबजामुन कशी मुरलेली आहे ती. या तर आता आपण काढून बघूया खायला. बघू शकताय तुम्ही किती चुसी झाले ते. या तर मग उपवासाची रताळ्याचे गुलाबजामुन खायला.